तर नमस्कार पब्लिक, आजचा हा आपला पहिलाच मोठा ब्लॉग आहे तसा आज आपण जामखेडला चाललेली थोडी शॉपिंग करण्यासाठी आणि काही आणखीन कामं पण आहेत आपल्याकडे. तर आज जामखेडला चाललेलो या ठिकाणी आम्हाला लय मोठं काम आहे. लय मोठं म्हणजे अक्षरशः लय मोठं काम आहे. आणि जामखेडला जाता हे रस्ता आहे आणि ही गाडी आहे स्प्लेंडर आणि आम्ही चाललेलो इथे आणि तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या. डायलॉग बंद कर, कल सुबह पनवेल निकलना ठेवायची कसं ऐकलं बाहेर गाड्यामुळे मला काय कळणार काय म्हणले नाही मला चिंडीचा नाडा आठवला झाली बाहेर आता बास किती जेला काढते काय नाही चालू करायचं म्हणजे काय आलं ना मी असं कोण असं म्हणजे फोकस व्हायला पाहिजे. डायरेक्ट व्हिडिओ चालू करायला येतो म्हणून व्हिडिओ असा ठेवलाय बरं का. झेंडा जाऊ दे पत्या भाई तुला फेमस होणार आहे एक दिवशी. पत्या ऍज इमेज गेमर फॉलो इंस्टा युट्यूब समजू काय आमचं असं बोलायचं रे व्हिडिओ चालू केल्यावर. पोलिस वय पोलिस बिलत नाही पकडत मी आहे की सांगा. काहीच म्हणत नाही म्हणलं तिथं उभा समाजाची पद्धती दिसतं ऐकायचं काय झालं तर खिशात 200 रुपये काढायचं द्यायचं. आता जर 1000 मागते म्हणायचं आमच्या पैसे काय नाही तुम्ही आम्हाला जेलमध्ये पकडचं गाव घाला काय आपण काय करतो माहितीये का तसं माईकच आणू माईक लावायचं की हेल्मेट नाही इथं लावायचं कॅमेरा. तिला काय झालं बकरी आहे कपडे राहिले का 100 राहिले कपडे राहिले 100 वीज नाही बरं इथनच महागा दिवाळायचं माघारे कसली वाचली गाडी ऐकाल ती पण उभा थांबलं. अरे पण त्या कार्डासाठी देव आहे मी देवासाठी आहे 3,000 रुपये गेलं होतं बघ. अरे त्या कार्डाला ऐकलं कर्ज करू कसं करू मारता वाचले ते आले अंगावर डायरेक्ट एक इकडे पडलं होतं एक डायरेक्ट अंगावर आले. काय बाबा नाही व्हिडिओ चालू करा असं प्रथमेशला पॉइंट आठवतो उद्या करडो आडवा आला तस नाही होय पत्या. मी काय म्हणतोय आता एखादा असा पॉइंट आला मला सांग व्हिडिओ चालू करतो आणि परत तू डायलॉग बोला. सकाळी का तुला राम राम करा जय महाराष्ट्र म्हणायचं जय महाराष्ट्र. आता बाबाला म्हणतो जय महाराष्ट्र चालू केला का बाबा जय हरी बाबा बघा ना जय हरी मामा राम राम बरं वापस पळाला नाही गाडी पुन्हा बघायचं पाहुणे कुठे मोठे चालू केला का पण हा मग आलंय मी चालू करतो तसं नाही मी पॉइंटला चालू करणार तुम्ही फक्त चालू करून म्हणलं की चालू. व्हिडिओ काय व्हायला लागलाय माहिती का इंस्टाला आणि युट्यूबला बरं का व्हिडिओ बनवलेले आहेत म्या पण ते अपलोडिंगच व्हायना. तर काय म्हणतो मी एकटंच हे काय लागलंय चला नाही काय व्हाय नाही कशी गाडी हा मग येणार का लाल परी है लाल परी बिल्डर वाटते पुण्यावर आली दिसली कामाला
महिन्याभर पाणी पुसायला पाहिजे गाडी आता बाहेरचा ब्लॉक खराब होता शिवाय नका ते गोदडी तोंड बघ ना पुण्याहून आलं तर इथं मोबाईल कोणी आलं तर नाही तोंड बघ आता काय उपयोग आहे नाही पण ती होती बरं का त्या मोबाईल म्हणतोय मी आता त्याला माझी काय एवढी आठवणी शेव समुद्र गाडी लालकी निजा म्हणतात तिला निजा ही टमटम कोणत्या कंपनी अयो थांबा थांबा काय करायचं काय करायचं काय शाहरुख खान वाटतो कोणती दिशी टँगो टँगो अभी ये जामखेड के बीच में आलेले बघतोय मला हिंदी काय म्हणायचं चालू हो चालू हा माझी आजी होती इथं बघायला तिथं कॉमेंट्री कराय आजी होती आता आम्ही करतो इथं बघा हे आजी दुसऱ्या माझ्या आजी इकडे तो गॅस वाटत बघितलं की आजी डिमांड आहे आजीची आपल्याला क्यू क्यू रास्ता हाईवा ये हमारे गांव का हाईवा गाँव का नहीं हमारे शहर का में जामखेड तालुका आहे आणि अहमदनगर जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा आहे आणि लय भारी वातावरण झालंय हे पाहुण्याला उचल बोल की काय उडवणे रे आजोबा काय आजोबा 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 जरा पीछे हटते के बैठे क्योंकि गाड़ी तो पड़ सकते ही तो चलता है मजा आहे ना व्हिडिओ बंद करतो चल कर माझा होईन काय एखादा आपलं अशा इथं टाकी जाऊन रस्ता पब्लिक एखादा ऍक्सिडेंट होऊ शकतो असं ज्ञानाच्या गोष्टी वाढणार अशाच एक 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 गिटा गोळा करून आमच्या आजोबांनी आम्हाला घर बांधलेलं त्याच्यामुळे आम्ही घर आणखी बांधता शकत नाही त्याच्यामुळे आम्ही घर नाही बांधतो मोबाईल कोणाच्या का मोबाईल घेतला आहे घाल्या बापाची इथलं नाही लय भारी बुवा न्यायचं काय आम्ही रप्ता रप्ता सेने आजोबाने भारी आम आणि रिलायन्स आहे रिलायन्स जिओ जिओ आलं
असं नाव नको बाबा मला लिफ्ट द्यायची का अरे भाई यायचं का पुढे गाठून परत मग काय रट्टा खायचं काम करीन बाहेर काढलो तू माझा आम्हाला काय माहिती नव्हतं बा. होय मला नाही हे ए कसं आहे पक्षी उड उड ए. सुविधासाठी गणपती मुंबईत लय मोठा होणार आहे तेव्हा आपलं ते बरं का आपण त्याला पैसे देत बांधायला गणपतीचं नाव घ्याय नाही आपण ते माहिती का मी 2000 काय हे आलेले धोंड पारगाव वापडगाव त्याला डोळे बघ त्याच्यामुळे आमची स्क्रीन नाही ते आपल्याला त्वचा आमची खराब होते आपल्या धुळीमुळे नाही तर आम्ही लय भारी दिसतो माहिती का आमच्या इतकं भारी कोण दिसत नाही ते कोरियन सगळं ठीक आहेत आमच्या पुढं पण हे आपले रशियातले पण 5 पोरी ठीक आहे रशियन मधले पण ठीक आहेत रशिया असते हो आमच्या पुढे नेली तो गाडी आता पुढे जावंच लागलं वर 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 पते भाई आपली स्प्लेंडर नको नको देवा घरी जायचं ना. भाऊ स्प्लेंडर भाऊ वर देव हात करतो आयला वर भाऊ हिला आपल्याला हॅकच म्हणतोय ओव्हर टॅक करायचे ओव्हर टॅक देव हात करतो वर नको कधी येऊ ना येम देव येऊ दे रेडा आला वर ताण तरी आहे माझं जो आपल्या मागे जो आपल्याला ओव्हर टॅक करायला म्हणतोय ताण दिसता पण मी मागं आज की ताजा खबर महाराष्ट्र में जोरदार पाऊस इसी के साथ बने रहिए माया ब्लॉगर के साथ असं वाक्य आपण म्हणायचं पण फेमस झाल्यावर अरे भैया नाही हो रे आयो नाही होती अरे ते अर्चत बघते रे माय रे आपण माझा ब्लॉगर लय मोठा ब्लॉगर आहे माझा ऑटोग्राफ घ्यायचा माझा ऑटोग्राफ घ्यायचा असेल त्यांना नका लागा आई लागा नका लागा तर माझ्या ऑटो निरीक्षक आबा आबाला घ्यायचं आबा घेतो आई घातली आबा महिना आज मला अंतर लावाय सुंदरी सुंदरी काय हाय गाव काय हाय हे सुंदरी गाव काय हाय म्हणजे आपली कधी लव्ह स्टोरी व्हायची नाही घ्यायची कौन सा इंजीनियर ये ऐसे बहुत नमूने देखने को मिलेंगे हमारे इधर इंजीनियर ने बनाई मेरे दोस्त कितने बनाई किती पाहुणे पावड्याला के पास वो नियोजन दिसतंय ना काही अच्छा नाही ऐक साधनी या गोळ्या क्षणी वेड लागले जीवा काय झालं भाऊ हवेची काय आवाज आहे ना आई नको भीती नको बियर बार टाकायची का आपल्या पेत नाही पद्धत पेतो गेला माहिती हा तू पेतो गेला अरे गबईला काय दररोज बघत तुला हा दररोज रस्त्याच्याकडे दूध पडलेला अयो तो खाली टाकला वैभव हॉटेलला नाव आहे वैभव पण त्या हॉटेलला वैभव नाहीये बंद पडले रे ऐ पिशा नको बिल करू पाडी चालेल
हा भाई इथं का? मनाचा ब्रेक एकदम ब्रेक. ते गाडीला ब्रेक लावू नका, फक्त मनाला ब्रेक लावा. हाच बरी खाना खाया क्या? चलो भाई होटल में खाने खाते हैं. अति काही संकटात नाही त्यामुळे चालू मामा गाडी. काय हो? काय म्हणून हॉटेल विषय हा हॉटेलचं काय लय भारी लागतं इथं जेवण मी असं ऐकलंय. क्वालिटी हो पनीरची भाजी 180 ला आहे. हो गेलं म्हणजे एका जणाचं बिल 400-500 रुपये होणार. 800 किती शिव्या कशाला लागायच्यात मोफत. जामखेडचा रस्ता. कॉम्प्लेक्स रॉयल गेलतो जयशंकर आहे हो परफेक्ट मेन शॉप. खरेदीवर आकर्षक गिफ्ट मोबाईल रुपये आहे गिफ्ट एखादा. हैदराबादीच्या कशी गाडी आहे त्या आवाज. इंडोर बांबो सरकार परफेक्ट मेन्स वेअर. ओके यार त्यो भाई बघ ना कशी गाडी पळवतोय पुढे नेतोय. वीक ट्विक अलगच गे ब्ल्यू शर्ट. विचारला भाई चला तुम्ही का अरे बघ मी कुठं सगळं माल गाडी कुठला गिफ्ट पाहुण्याच्या अंगासारखा शर्ट आहे हो किती. तर म्हणलं थोडी केस विस सेट करून घ्यावं. काय झालं ते धुळीन लय केस खराब झाल्यात बुवा आपली. मग काय जाऊ मग आतमध्ये काय आता बाद झालं की केस सेट केले की आता जायचंय आता आतमध्ये. आयला हा लयच भारी आणि मोठा पण आहे व. अल्ला कला कला का ह्याला कपडे दाखवते पण पसंत पडतोय का नाही काय शर्ट पाहत्याला इकडे बघत याले तो पाहुण्याला देवची तू लगेच. ए यार भैया चांगले कपडे दाखव आमच्या पोतूला. हा आवडून ती फाईन डायरेक्ट एसी भैया. एसी शिवाय येत नाही आपण कपड्याच्या दुकानात. डायरेक्ट एसी पाला पेंट घालून परत काढ. दुकानात लाइटिंग फिटिंग मस्त आहे. लाइटिंग मस्त आहे. आमचा पाहुणा आमचा पाहुणा लाइटिंग मस्त आहे त्या दुकानात. तुम्हाला बघता येईल पत्ता गेला चेंजिंग रूम मध्ये. ट्रायल रूम मध्ये गेलेला आहे आलाय बाहेर. म्हणजे तू काय का तिथे येऊन थांबू किती. हा म्हणजे मग मी असं इथून फोटो आणतो. म्हणजे आता भारी ना
हितनं वर करा बरं. हा हितनं वर. हा कुठून मध्ये आयला फोटोशूट काढायला होतो बाबा पाहुणे तू काय झाले विषय काय नाही फोटोशूट काढायला चालू केलं बाबा पोरांनी आयला म्हणलं आपला बी एक फोटो काढून घ्या कसा दिसतोय मी कमेंट बॉक्स मध्ये सांगा तेवढं ते आठवत आपल्याला नाही करत गाईची कपड्याच्या दुकानाच्या बाहेर येत आपण दाखवतो वैयक्तिक ते काम चाललेलं हे पेमेंट होत आहे तोपर्यंत मला बाहेर दाखवून घ्यावं म्हटलं काय नाही कसं आहे जामखेड ते तिथं हे सुपर मार्केट आहे शेततळे मला बी आजच माहित पडली ते सुपर मार्केट आहे म्हणून कोणतं हे हिरामोती पान शॉप काय नाही सगळं शहराच्या ठिकाणी म्हणलं की सगळी गर्दी असते गावाकडे आपल्याला निवांत असते काही विषय नाही तर भाईचा बनो आपल्याला फॉलो करून घ्या काय नवीन नवीन युट्यूब चॅनल आहे झालं पेमेंट चालू तुम्हाला पण पाठवून थोडंफार त्यातलं हा तसं काय नाही आता काय आता डायरेक्ट गावाकडे जायचंय गावाकडे जायचं आणि परत मग काय गेल्यावर तुम्हाला जाताना पण दाखवतो तो आमची मज्जा काय होती काय नाही तिघ जण आलो तो इथं अक्षरशः रेवत्या पत्या आणि आपण काय विषय खोले हे काका डायरेक्ट गाडीत बसलेले ते या ठिकाणी आणि गाड्या पिढ्या फुल जाम आहे इथं कोई दिक्कत की बात नाही अभी मैं अब मैं कसं आहे माहिती आहे का हिंदीत ब्लॉगिंग करायला शिकतोय थोडं थोडं पण आपण कुछ ज़्यादा हिंदी नहीं जमते अभी अपन निम्मी मराठी निम्मी हिंदी बोलता है इसके वास्ते वो चला बघूया आता जाताना काय होतंय त्याचं पेमेंट आलं आपण ॲज अ ब्लॉगर आता आम्ही चाललो इथे डायरेक्ट आपल्या MT-50 वर बसून पत्याबाईची MT-50 ना तुम्हाला सांगतो पत्याबाईची MT-50 चावी बिंगिवली पत्याबाई नंतर आम्ही येशू गुगळीत आलेलो इथं येशू गुगळी बेस्ट शॉपिंग सेंटर आहे इथं मला अक्षरशः सांगतो पै पत्या माझा ब्लॉग आहे ब्लॉग सुरू करत नाही मग आयला लय दिवसांनी लिफ्ट मध्ये बसलोय भाऊ पत्या मीन रोहित्या काय आता जातो खाली झाली शॉपिंग करून आपली आता डायरेक्ट गावाकडे निघालोय आपण चालतंय शॉपिंग लय मोठी शॉपिंग केली आज नाही शॉपिंग काय सांगा तुम्हाला अक्षरशः 5,000 रुपये सामाय नाही घेऊन जावं काय सोबत बाबाजी आहेत ए 5,000 रुपयाची शॉपिंग केली भाऊ हे फिरायला गेलं नाही पाहू नाही गाडी चालू पाहू बी इथंच होती आणि येतानी पण इथं ही शिफ्ट आमच्या आली तर आता हा ब्लॉग इथं संपायला लागलेला आहे भाई कॅमेरा आहे भोरा आणत पण इथं भाऊ दिसतो का तुम्हाला दिसला ना कॅमेरा नाही काय ओके मध्ये तर ब्लॉग कसा वाटला तेवढं कमेंट करून सांगा